हॅलो महाराष्ट्र बोर्ड 2026 चे स्टुडंट. तुमच्यासाठी अशी 5 न्यूज आहेत. ती 5 न्यूज जर तुम्ही प्रॉपरली अंडरस्टँड केली नाही, तर तुमचा हा वर्षही वाया जाऊ शकतो. तर ती 5 गुड न्यूज आहे की बॅड न्यूज आहे, त्याच्या अगोदर तुम्हाला त्याबद्दल इन्फॉर्मेशन घेणं खूप गरजेचं आहे. कारण की एम-एस-टी सी-ई-टी 2026 मध्ये असे खूप सारे बदल झाले आहे आणि जर ते चेंजेस जर तुम्हाला अंडरस्टँड झाले नाही, प्रॉपरली समजले नाही, तर तुमचं खूप अवघड होईल. ओके आणि वर्षही वाया जाऊ शकतो. तर आपण स्टेप मतलब की वन बाय वन बघू की 5 अशा कोणती मतलब की कोणत्या ते न्यूज आहे, ते आपण प्रॉपरली अंडरस्टँड करू. तर एम-एस-टी सी-ई-टीने एक नोटिफिकेशन आउट केले होते ना आणि त्यामध्ये आपल्याला प्रॉपर मेन्शन करून सांगितले आहे की एम-एस-टी सी-ई-टी वर्षातून 2 वेळेस होणार आहे. तर एम-एस-टी सी-ई-टी वर्षातून 2 वेळेस एक म्हणजे यावर्षी 2026 मध्ये फर्स्ट होईल तुमची एप्रिलला आणि सेकंड होईल मेला. तुम्ही समजू शकता की 15 एप्रिल या 15 मे पासून ते स्टार्ट होतील हां. असं तुमचं म्हणजे कन्फर्मेशन आहे. ओके. अजून त्याचा टाईम टेबल नाही काही प्रॉपर डेट नाही फक्त तुम्ही सपोज एप्रिल मिडमधून चालू होईल नाहीतर मे मिडमध्ये. आणि एक गोष्ट मात्र त्याच्यात लक्षात घेण्यासारखी आहे की जे म्हणजे फर्स्ट अटेम्प्ट आहे, ती कंपल्सरी राहणार आहे आणि सेकंड अटेम्प्ट म्हणजे एप्रिलचा अटेम्प्ट तुमच्यासाठी कंपल्सरी असणार आहे. आणि सेकंड अटेम्प्ट मेचा तुम्ही देऊ शकता. या नका देऊ त्याच्यात काही अडथळा नाही. पण फर्स्ट अटेम्प्ट हा कंपल्सरी असणार आहे. ओके. आणि ते 25 डिसेंबर म्हणजे 25 डिसेंबरपासून तुमचं जे हे म्हणजे जे फॉर्म स्टार्ट होतील. ओके. ऑनलाईन फॉर्म भरणं स्टार्ट होतील. ओके. तर डेटचा क्लिअर झाला. ओके. सेकंड जी आपली न्यूज आहे ती आहे, की आता खूप सारं म्हणजे YouTube चॅनल आणि खूप सारे शॉर्टमध्ये मी आता बघितले, की तेच सांगत होते, की 50% एम-एस-टी-सी-टी आणि 50% बोर्डचं मिळून तुमचं ॲडमिशन त्याच्यावर डिपेंड असणार आहे. तर असं काही नाही. 100% तुमचं सी-ई-टीचा मार्क्स ही तुमच्या ॲडमिशनसाठी लागू होणार आहे आणि बोर्ड फक्त एक एलिजिबिलिटी क्रायटेरिया होणार आहे. आणि सी-ई-टीने सेलने हे पण सांगितलं आहे, की जे म्हणजे बोर्डची मान्यता इन्क्रीज करण्यासाठी बोर्डची डिफिकल्टी लेव्हल ही वाढणार आहे. ओके. आणि थर्ड जे तुमची न्यूज आहे ती आहे, की म्हणजे 2026च्या ॲस्पिरंटसाठी ही गुड न्यूज ही तुम्ही सांगू शकता. कारण की 2026 म्हणजे तुमची निगेटिव्ह मार्किंग नाहीये, परंतु 2027 म्हणजे 2027च्या स्टुडंटला निगेटिव्ह मार्किंग लागू करणार आहे आणि 2026च्या स्टुडंटला निगेटिव्ह मार्किंग नाही. तर ही तुमच्यासाठी एक म्हणजे एक चांगला तुमचा ॲडव्हांटेज आहे 2026. परंतु 2027च्या स्टुडंटसाठी थोडं परीक्षा डिफिकल्ट होणार आहे. ओके. म्हणजे चौथी जे न्यूज आहे सी-ई-टी सेलपासून रिलीज झालेली आहे. त्यांचं म्हणणं असं आहे, की जी एम-एस-टी सी-ई-टीमध्ये जे आपले फॉर्म्युला बेस आणि थेअरी बेस क्वेश्चन येत होते, त्याला आपण चेंज करू आणि जे ॲप्लिकेशन बेस क्वेश्चन टाकू. जसे की जे आणि म्हणजे जे-ईमध्ये येतात त्या बेसचे क्वेश्चन आपण टाकून देऊ. ओके. असं म्हणणं सी-ई-टी सेलचं आहे त्यांच्या म्हणजे जे त्यांच्या ऑफिशियल साइटवरून मेन्शन त्यांनी केलं आहे. ओके. आणि फिफ्थ आणि लास्ट न्यूज त्यांनी जे मेन्शन केलेलं आहे ते आहे म्हणजे कट ऑफ इन्क्रीज होणार आहे. कट ऑफ का इन्क्रीज होणार आहे? कारण की जे बोर्डचे ऑनलाईन फॉर्म भरले गेले होते ते खूप मात्रामध्ये इन्क्रीज झालेले आहे आणि अजून सीट कन्फर्मेशन्स दिलेली नाही, की किती सीट इन्क्रीज झाल्या आहे, किती सीट तुमची अवेलेबल आहे. तसं काही कन्फर्मेशन अजून सी-ई-टी सेलपासून आले नाही. आणि तसं काहीही इन्फॉर्मेशन सी-ई-टी सेलपासून येते तर लगेच मी पोहोचणार. ओके. परंतु त्यासाठी तुम्हाला फक्त चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि तुमची चांगली-चांगली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं. ओके. तर हे 5 गुड न्यूज होते, हे 5 बॅड न्यूज पण होते. तर तुम्हाला हे अंडरस्टँड करायचं आहे आणि समजायचं आहे. कारण की तुम्हाला म्हणजे की कंपल्सरी फर्स्ट अटेम्प्ट कंपल्सरी आहे ते एकदा लक्षात ठेवायचं आहे. कारण खूप स्टुडंट तिथेही गलती करू शकतात. त्यांना असं म्हणजे त्यांना वाटेल की फर्स्ट नाही, एप्रिलमध्ये नाही, आपण 1 महिना अभ्यास करू आणि मेमध्ये पेपर देऊ. सेकंड अटेम्प्ट. तर असं नाही, फर्स्ट अटेम्प्ट तुमचं कंपल्सरी आहे. ते जर दिलेलं असेल तर तुम्ही सेकंड ऑप्शन देऊ शकता आणि नाही देऊ शकत. ओके. ठीक आहे. सो थँक सो मच.